नमस्कार आपल्या सर्वांना. वेलकम टू इन्फोगॉड स्वामी चॅनल. श्री स्वामी समर्थ. आज आहे 20 मार्च 2026 म्हणजेच चैत्र शुद्ध द्वितीया, म्हणजेच गुढीपाडव्याचा व हिंदू नववर्षाचा दुसरा दिवस आहे व आपले गुरु ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन सोहळा आज आहे. आज स्वामींचा हा 170वा प्रकट दिन सोहळा आहे. 1856 साली श्री स्वामी समर्थ महाराज हे कर्दली वनामध्ये प्रकट झाले असा उल्लेख अनेक ग्रंथांमध्ये सापडतो. स्वामींच्या एका आरतीमध्ये ते पंजाब येथील छेली नावाच्या एका खेड्यामध्ये प्रकट झाले असा देखील उल्लेख आहे. परंतु बरेचसे भक्त स्वामी हे कर्दली वनातून प्रकट झालेत हेच मान्य करतात व त्या तिथीनुसारच आपण स्वामींचा प्रकट दिन सोहळा हा चैत्र शुद्ध द्वितीयेला दरवर्षी साजरा करत असतो. आज संपूर्ण भारतात स्वामींचे जिथे जर मंदिर असतील तिथे स्वामींचा प्रकट दिन सोहळा हा आनंदात, उत्साहात व जल्लोषात साजरा केला जात आहे. तर आज आपला टॉपिक आहे की आज स्वामींच्या प्रकट दिनी केलेली उपासना ही आपलं जीवन कसं बदलते. तर काय असं रहस्य आहे की आज केलेली उपासना ही आपलं संपूर्ण जीवन बदलते. आपण दररोज स्वामींची उपासना करतो, नेहमी त्यांना भक्तिभावाने वंदन करतो, त्यांचे नामस्मरण करतो, ग्रंथ पठन करतो, स्तोत्र पठन करतो, त्यांच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांना नमस्कार करतो, हार फुलार्पण करतो. तरी देखील बऱ्याचदा आपण आपल्या अनेक प्रॉब्लेम्स मधून लाईफ मधल्या बाहेर पडत नाही. अनेक इच्छा आपल्या अडकून राहतात. वारंवार आपण तेच प्रॉब्लेम फेस करतो. आपल्या जीवनातील संकट, प्रश्न संपतच नाही आणि आपण हतबल झालेलो असतो. तर आजचा हा दिवस असा पवित्र व शुद्ध दिवस आहे जो तुम्ही कितीही वर्षभर उपासना करा, इयर्स अँड इयर्स उपासना करा, त्यातून तुम्ही बाहेर पडला नसाल तर आज श्री स्वामी समर्थ महाराजांना आपण अनन्य भावाने शरण केलं पाहिजे. तर आजचा दिवस हा एवढा खास फलदायी का आहे? हा फक्त स्वामींचा प्रकट दिन सोहळा नाहीये, तर हा श्री दत्त गुरूंचा या ब्रह्मांडातील पुन्हा पुन्हा आगमन होण्याचा दिवस आहे. हो, हे ह्या मागचं रहस्य आहे. श्री स्वामी समर्थ महाराज आपले गुरु ब्रह्मांड नायक स्वामी हे श्री दत्तात्रयांचे या कलियुगातील पूर्ण अवतार आहेत. ते श्री दत्त गुरूंचे तिसरे अवतार आहेत. आपल्या सर्वांना माहिती आहे की श्री नृसिंह सरस्वती महाराज यांनी त्यांचे ह्या पृथ्वीवरचे संपूर्ण कार्य संपवून कर्दली वनामध्ये जाऊन तपश्चर्या करायची ठरवली व त्यानंतर त्यांनी 300 वर्ष तपस्या केली व कर्दली वनामध्येच ते एका लाकूड तोड्याच्या हातून जेव्हा कुऱ्हाड त्यांच्या वारुळावरती पडली त्यातून ते प्रकट झाले व ते दुसरे तिसरे कोणी होते ते श्री स्वामी समर्थ महाराज होते व ते साल होता 1856. म्हणजेच या कलयुगामध्ये श्री दत्त गुरु हे पुन्हा पुन्हा अवतार घेणार होते व श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या रूपामध्ये त्यांनी पुन्हा अवतार घेतलेला आहे व ते कायम स्वरूपी श्री स्वामी समर्थ महाराज याच यतीवर यांच्या रूपामध्ये आपल्या बरोबर राहणार आहेत या विश्वामध्ये, या कणाकणामध्ये, असं श्रीपाद श्री वल्लभ त्यांनी सांगून ठेवलेलं आहे. श्रीपाद श्री वल्लभ यांचं सिद्ध मंगल स्तोत्र जो आहे त्यामध्ये हा उल्लेख सापडतो. कलियुगामध्ये देखील प्रत्येक जण त्यांची उपासना करेल व ते यतिवर्यांच्या रूपात, यतिवर्य म्हणजे दुसरे तिसरे कोणी नाही तर श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या रूपामध्ये करेल असं अगदीच श्रीपाद श्री वल्लभ यांनी सांगून ठेवलेलं आहे. तर आज केलेली उपासना ही विशेष फलदायी ठरते कारण आज पुन्हा एकदा श्री दत्त गुरु हे स्वामींच्या रूपामध्ये प्रकट होत असतात. त्यामुळे आज श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिन सोहळ्याच्या दिवशी दत्त तत्व हे तितकेच हजारो पटींनी या ब्रह्मांडामध्ये, विश्वामध्ये जागृत असते जेवढे दत्त जयंतीच्या दिवशी असते. त्यामुळे आज आपण स्वामींची खास उपासना करायची आहे. त्यांच्या चरणी आपण अनन्य भावाने शरण जायचं आहे, लीन व्हायचं आहे. नम्रतापूर्वक श्रद्धा भावाने त्यांना नमस्कार वंदन करून मनोभावे प्रार्थना करून आपल्या जीवनातील ज्या आपण संकटातून, दुःखातून चाललं असेल, बऱ्या वाईट कुठल्याही प्रसंगातून चाललं असेल ते स्वामींच्या चरणी नतमस्तक भावाने शरणागती पत्करून सांगायचं आहे. आपली इच्छा त्यांना सांगायची आहे.
व आज नम्रतेने प्रार्थना करून जी उपासना आपल्याला आपल्या बुद्धीला पटेल ती आज दिवसभरात आपण करायची आहे. कोणती असेल, स्वामींचे नामस्मरण असेल, तारक मंत्र असेल, स्वामी अष्टक असेल, स्वामी चरित्र सारामृताचं पठण असेल किंवा दुसरा कोणता ग्रंथ असेल, तुम्हाला जी शक्य होईल ती स्वामींची आज उपासना दिवसभरात कधीही सकाळपासून रात्रीपर्यंत आपण करू शकतो. ती घरच्या घरी करू शकतो किंवा श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या मंदिरामध्ये जाऊन आपण करू शकतो. काही शक्य झालं नाही तर स्वामींचं श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यायचं आहे. दर्शन घेऊन तिथे शरणागती पत्करून स्वामींना नम्रतेने प्रार्थना करायची आहे व स्वामी सदैव माझ्या पाठीशी उभे राहा, सदैव मला आशीर्वाद द्या, मार्गदर्शन द्या, मला व जगात सर्वांना सुखी ठेवा, रक्षा कवच द्या व अशीच उपासना आयुष्यभर करून घ्या. आपल्या चरणी मला भक्त म्हणून स्वीकारा व स्वामी आम्हा सर्वांना म्हणा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी व अशक्य शक्य करा स्वामी. एवढी तरी प्रार्थना आज आपण दिवसभरात स्वामींच्या चरणी त्यांच्या मंदिरात जाऊन करायची आहे. मंदिर जवळ नसेल तर घरच्या घरी स्वामींना स्मरून त्यांचा फोटो किंवा मूर्ती स्मरून आपण ही प्रार्थना करायची आहे. तर आज जर तुम्ही कोणतीही स्वामींची उपासना कराल तर ती अनेक पटीने फलदायी ठरणार आहे. तुम्ही जर वर्षभर एखाद्या प्रॉब्लेम मध्ये असाल, कोणताही प्रश्न तुमचा सुटत नसेल, कुठलाही मार्ग दिसत नसेल, दिशाहीन असाल, तर तुम्ही आज स्वामींना स्मरून नन्य भावाने त्यांच्या चरणी शरणागती पत्करून उपासना करा. स्वामींचं आज नामस्मरण करा, तारक मंत्र पठण करा, स्वामी चरित्र सारामृताचं पठण करा, संपूर्ण 21 अध्याय वाचा व जीवनामध्ये स्वामींचा आज तुम्ही आशीर्वाद प्राप्त करा व जीवन कसं बदलेल हे तुमचं तुम्ही अनुभवा व लाभ घ्या स्वामींच्या आशीर्वादाचा आणि कृपेचा. आज स्वामींचे तत्व, त्यांच्या लहरी स्पंदने हवेमध्ये सर्वत्र संचारलेले असतात. तुम्ही जिथे असाल तिथे स्वामींना फक्त एक मनोभावी नम्रतेने हाक मारा, नमस्कार करा, अनन्य भावाने शरण जा. स्वामींना शुद्ध भाव हा फार प्रिय आहे. स्वामींना भक्तीचा अवडंबर अजिबात मान्य नाहीये. त्यांना फक्त आपला भोळा भाबडा शुद्ध भाव हवा आहे आणि तो आज आपण स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊन दर्शवायचा आहे, अर्पण करायचा आहे आपल्या गुरूंना, ब्रह्मांड नायकाला आपल्या मनातला नम्र भाव. देव हा भक्तीचा भुकेला असतो. देवाला फक्त तन आणि मन हवं असतं आणि ते त्यांच्या आपण जर जन्मदिवशी आज प्रकट दिनी त्यांना अर्पण केलं तर स्वामी हे खूप आनंदी होतात. आपल्याला सगळ्या संकटातून ते बाहेर काढतात, आपल्याला अनेक गोष्टींचे ज्ञान ते देतात, प्रत्येक गोष्टीत मार्ग देतात, दिशा देतात, इच्छापूर्तीचं अभयवचन देतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी, मनोबल देतात, गुरुबल देतात. प्रत्येक गोष्टीमध्ये ते सदैव आपल्या पाठीशी उभे राहून प्रत्येक गोष्ट अशक्य शक्य करतात. त्यामुळे आज स्वामींच्या प्रकट दिनी आपण स्वामींना नम्रतापूर्वक शरण जाऊन उपासना करून प्रार्थना करायची आहे. जीवनामध्ये स्वामींच्या त्या अशक्य शक्य होणाऱ्या चमत्काराचा आपण लाभ घ्यायचा आहे, अनुभव घ्यायचा आहे, त्यांची कृपा आशीर्वाद आपण अनुभवायचा आहे, गुरुबळ अनुभवायचा. तर आजची उपासना ही खूप वेगळी फलदायी का आहे त्याचं रहस्य आज आपण जाणून घेतलं. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कंटेंट मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत स्टे ट्यून ऑन इन्फो गॉड स्वामी चॅनल. बाय फॉर नाउ. बाय बाय. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.